नमस्कार. #स्नेहल या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज मी तुमच्यासाठी मँगो सरबत ही रेसिपी घेऊन आले. ती सुद्धा फ्रुटी आणि माझासारखं फ्लेवर देणारी असेल. तर ही फ्रुटी आणि माझासारखी सरबत कसं बनवायचं ते मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत तुम्हाला दाखवणार आहे. तुमच्या घरी पाहुणे येणार असतील किंवा बड्डे पार्टी असेल तर तुम्ही जरूर ही करून पहा आणि ही किंवा 1 महिना ही फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि तुम्हाला पाहिजे तेव्हा सरबत तुम्ही बनवू शकता. तर ही रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तर ही रेसिपी बनवण्यासाठी आपल्याला एक पिकलेला आंबा लागणार आहे आणि एक कच्चा आंबा लागणार आहे. कच्चा आंबा आपल्याला अर्धाच लागणार आहे आणि पिकलेला आंबा आपल्याला पूर्ण लागणार आहे. आणि तो स्वच्छ धुवून आपण त्याची सालं काढून घ्यायची किंवा त्याचा पल्प काढून घ्यायचा आहे, गर काढून घ्यायचा. तर तो मी कापून कसा गर काढते त्याप्रमाणेही तुम्ही काढू शकता. बघा, याप्रमाणे आपण त्याला कापून घेत आहोत आणि कापून त्याचे नंतर मग लहान लहान पीस करून आपण त्याचं गर काढून घेणार आहोत. तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही ते गर त्याचा काढू शकता. बघा, याप्रमाणे आपण त्याला पूर्णपणे कापून घेतलेला आहे आणि आता त्याचा गर काढून घेणार आहोत. त्याचप्रमाणे आपल्याला कच्चा आंबा पण आपल्याला कापून घ्यायचा आहे. हा कच्चा आंबा पूर्ण कच्चा आंबा नाही आहे, म्हणजे आंबट नाही आहे, थोडासा गोडसरच आहे. याप्रमाणे आंबा आपण घेतलेला आहे. जर तुमचा कच्चा आंबा खूप आंबट असेल तर तुम्हाला साखर जरा जास्त प्रमाणात टाकावी लागेल. बघा, याप्रमाणे आपण त्याचा गर पूर्ण काढून घेणार आहोत एका प्लेटमध्ये आणि नंतर तो आपण मिक्सरला लावून घेणार आहोत. बघा, हा अख्खा आंबा आहे आणि कच्चा आंबा आपला अर्धा आहे आणि हा दोन्ही मिक्स करून आपण मिक्सरला पेस्ट करून घेणार आहोत. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण सगळं ओतून घेऊया. आता मिक्सरला लावण्यापूर्वी आपण त्याच्यामध्ये साखर घालणार आहोत. तर जसं आपला आंबा गोड आणि आंबट असेल त्याप्रमाणे आपल्याला साखर लागेल. मी पाऊण वाटी साखर घेतली, तुम्हाला 1 वाटीही लागू शकते जर तुमचा आंबा आंबट असेल तर. आणि त्याच्यामध्ये मी अर्धा ग्लास पाणी घालून घेणार आहे आणि त्याची चांगली पेस्ट करून घेणार आहे. आणि पेस्ट ही झाल्यानंतर आपल्याला एका भांड्यामध्ये गाळणी ठेवून आपल्याला ती पेस्ट गाळून घ्यायची आहे. बघा, याप्रमाणे आपण त्याला गाळून घेणार आहोत. ही पेस्ट अशी याप्रमाणे तयार झालेली आहे आणि थिकनेस असल्यामुळे आपण थोडंसं पाणी घालून पण गाळू शकता. अर्धा ग्लास तरी पाणी यायला लागेल. गाळून घेता घेता आपण त्याच्यात पाणी पण थोडंसं घालून घेणार आहोत. बघा, याप्रमाणे ती पेस्ट तयार झालेली आहे आणि ती आपण व्यवस्थित गाळून घेत आहोत. गाळून ह्यासाठी घ्यायचं आहे तर जेणेकरून आपली पेस्ट स्मूथ भेटेल आपल्याला. आणि ही पेस्ट आपण व्यवस्थित सगळी गाळून झाल्यानंतर आपण ती गरम करून शिजून घेणार आहोत. शिजून घेताना आपल्याला फक्त 5 मिनटं शिजून घ्यायची आहे. बघा, याप्रमाणे सगळी व्यवस्थित गाळून झालेली आहे. याप्रमाणे आपली पेस्ट तयार झालेली आहे. आता आपण ती शिजत ठेवूया गॅसवरती. गॅसची फ्लेम आपण स्लोच ठेवायची आहे आणि 5 मिनटं फक्त गॅसवर ठेवायचं आहे. बघा, याप्रमाणे आपला आंब्याच्या रसाला उकळी आलेली आहे. बारीक आंब्याच्या रसाला उकळी आलेली आहे. व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर याप्रमाणे आपण आमरस गरम करून घेतलेला आहे आणि थंड झाल्यानंतर आपण तो कसा बनवायचा ते मी तुम्हाला दाखवणार आहे. एका ग्लासामध्ये मी अर्ध्यापेक्षा जास्त पाणी घेतलेलं आहे आणि 3-4 चमचे हा आमरस टाकायचा आहे आणि बर्फाचे तुकडे टाकले थंड वाटण्यासाठी आणि व्यवस्थित मिक्स करून हा आपण आपला फ्रुटी आणि माझासारखा फ्लेवर असलेला आंब्याचं सरबत तयार झालेलं आहे. जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज मला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. नमस्कार.